अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच एजन्सीजसमोर तिसऱ्या दिवशी रांगा लागलेल्या आहेत. तर काही ठिकाणी व्यावसायिक गॅस बंद केल्यानं हॉटेलसह अनेक घरांमध्ये चूल पेटवण्याची वेळ आली आहे. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य उद्योग करणाऱ्या नागरिकांना बसलाय. यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे. छोटे मोठे उद्योग करणाऱ्यांकडे जास्तीच्या गॅस टाक्या नसल्यानं खानावळ, मेस बंद होत आहेत. आज चहाच्या टपरीवर देखील चूल पेटवावी लागल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं. मी वसंत भानू धुळप, राणा नागदेवाडी. मी 10-12 वर्ष झाली इथं चहाचा गाडा चालवतोय आणि आता गॅसची टंचाई झाल्यामुळे आता चूल पेटवायची पाळी आलेली आहे. माझं घर याच्यावर चालतंय. शासनानं लवकर निर्णय घेऊन आपलं हे गॅस चालू करून द्यावा. नाव शीतल शेखर बुड्डे. 25 वर्ष झाला हा व्यवसाय करतो. म्हणजे मी आणि माझे मिस्टर करत आहेत. पण आता या गॅसच्या एक नवीन अडचणीमुळे आता व्यवसायावर म्हणजे भरपूर प्रमाणात परिणाम व्हायला लागला आहे. छोटे मोठे ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्याकडे काय गॅस टाक्या आधी भरलेल्या नसतात आणि अचानक असं संपेल तसं व्यवसाय रोज करणारी माणसं भरपूर आहेत. त्यामुळे आता बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. नवीन नाही तर मग चुली मांडल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मग परत जळण्याचा प्रश्न आला, तो शोधा, ते करा, ते अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत गॅसमुळे. आता किती सध्या इथं नाश्ता वगैरे करायला माणसं? आता माणसं सध्या कोण एका दुसरा हेल्पर आहे. आम्ही दोघं, मिस्टर आणि मी करतो. किती जण नाश्ता करायला येतात? हा, असतात की दिवसभर भरपूर असतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून झाडू कामगार चहा प्यायला असतात. त्यांच्यापासून संध्याकाळी 7 वाजूस्तर आम्ही असतो. शिरा, उपीट, पोहे, मिसळ, भजी, कटवडा, इडली, चटणी हे सगळे पदार्थ असतात. हा. आता काय मग तुमच्या आता गॅस तुमचं आता सध्याची परिस्थिती काय करावं कळेना झाले. सिलेंडर आज किंवा उद्या 1-2 दिवस चालेल एवढाच गॅस आहे आधी भरलेल्यामुळे. आणि आता मग बहुतेक चुलीवर करायचं का काय तो आता विचार चालू आहे. कुठं घालावी, कशी घालावी या नवीन प्रयत्नात आता आहोत. कसा तरी खरं व्यवसाय जिवंत ठेवला पाहिजे. ही अडचण आहे ती आता जिवंत ठेवायची तयारी चालू आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसत असून आमचं कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न छोटे मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांना पडत आहे.